वस्तुनिष्ठतेचा आग्रह धरतो आणि साहित्य सब्जेक्टिव्हिटीचा, इतिहासाची भाषा असावी लागते, त्याच्यामध्ये विशेषण अलंकार यांना वाव असतो आणि साहित्यामध्ये मात्र मग ह्या दोन विद्याशाखा ज्यांच्यामध्ये उभा दावा आहे त्या एकत्र येऊन हिस्ट्री, कल्चर अँड लिटरेचर, थिअरीज अँड प्रॅक्टिस याच्यावरती परिसंवाद केला. काय प्रयोजन आहे? जे प्रयोजन आहे ते प्रयोजन प्रामुख्यानं दोन आहे. एक म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा संस्कृतीचा अभ्यास केला जातो आणि साहित्यात सुद्धा संस्कृतीचा अभ्यास केला जातो. इतिहासामध्ये सुद्धा लिंग्विस्टिक्स आहे, भाषाशास्त्र आहे आणि लिटरेचर मध्ये सुद्धा भाषाशास्त्र आहे. अर्थातच जी आधीची चर्चा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाच्या गोष्टींची चर्चा केली, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ती म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिस. मला माहिती आहे की मराठवाडा आपला विभाग जो आहे तो मागासलेला आहे. ज्ञान व्यवहार करण्यामधली आपली जी काही पिछाडी आहे ती पिछाडी भरून काढायची असेल तर थिअरीला महत्व आहे. थिअरी म्हणजे काय, सिद्धांत म्हणजे काय हे समजून घ्या. सिद्धांत म्हणजे स्पष्टीकरण करण्याची स्कीम. जेव्हा तुम्हाला स्पष्टीकरण करता येतं तेव्हा तो सिद्धांत असतो. वस्तू खाली का पडते सिद्धांत आहे, त्याला म्हणतात ग्रॅव्हिटेशन. थिअरी आहे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, त्याच्यामुळे वस्तूंच्या गतीविषयीचं स्पष्टीकरण होतं, त्याला म्हणतात सिद्धांत. आता तुमच्या समोरचा मुद्दा असा आहे की जो इतिहास याची भूमिका वस्तुनिष्ठ, शास्त्रशुद्ध, शास्त्रभूत सत्य शोधत आहे आणि जे साहित्य हे एका अर्थानं अलंकारिक किंवा मेटाफोरिक क्षेत्रात वावरतं त्याच्यामध्ये समान थिअरीज कशा येतील, दोघांनाही बांधणाऱ्या, दोघांनाही झुंपणाऱ्या, दोघांनाही एकत्र आणणाऱ्या थिअरीज कुठून येतील. आणि मग तुमच्या लक्षात येतं की दोन्हीचे व्यवहार, those who have done literature and those who have done history, many of times came together to build theories. सिद्धांत उभं करण्यासाठी एकत्र आले. मी आधी चर्चा करणार आहे ती प्रामुख्यानं प्रॅक्टिस मधून सिद्धांत आणि इतिहास, संस्कृती आणि लिंग्विस्टिक्स याचा विचार करणार. साधी गोष्ट आहे, इतिहासाचं आमचं जे शास्त्र आहे त्या शास्त्राचा मुख्य सिद्धांत आहे सत्य उभं करणं आणि आमचा आधार असतो ते प्रामुख्यानं साधन, जे साधन असतं लिटरेचर. लिटरेचर हे साधन आहे. इतिहास आम्ही जेव्हा लिहितो तेव्हा इतिहास लिहिण्यासाठी आम्हाला साधन लागतं आणि ते साधन लिटरेचर. आम्हाला त्या साधनाची परीक्षा करावी लागते, त्याला म्हणतात इंटरनल आणि एक्सटर्नल क्रिटिसिझम, अंतरंग आणि बहिरंग परीक्षण. त्यात दोन पार्ट आहेत. एक पार्ट आहे त्याला म्हणतात ह्युरिस्टिक्स, साधन चिकित्सा, खोलात जात नाही. आणि दुसरा पार्ट आहे त्याला म्हटलं जातं अंतरंग परीक्षण. त्या अंतरंग परीक्षणाचं काम असतं हर्मेनेटिक्स, अन्वयार्थ मांडणं. अन्वयार्थ हे फील्ड आहे की ज्या फील्ड मध्ये प्रामुख्याने इतिहास आणि लिटरेचर यांनी सिद्धांताचा ही फार जाणार नाही, खोलात जाणार नाही. भारतामध्ये आणि पाश्चात्य देशांमध्ये हर्मेटिक्स म्हणजे अन्वयार्थशास्त्राची मोठी जबरदस्त परंपरा आहे. विशेषतः डेकार्त पासून हायडेगर पर्यंत, हायडेगर पासून हायबरमास पर्यंत वेगवेगळ्या चिंतकांनी हर्मेटिक्स म्हणजे अन्वयार्थशास्त्रासंबंधात काही म्हणणं मांडलं. त्याच्या खोलात जाणार नाही. पण ती परंपरा आहे, ती परंपरा आपल्याला काय गरजेची आहे. जेव्हा इतिहासातला करता 1875चा दख्खनचा दंगा आहे किंवा मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम आहे, या ज्या घटना आहेत या घटना समजून घेत असताना जे घटना घडवतात ते करते महत्वाचे, ते सब्जेक्ट आहे. त्यांनी घडवला इतिहास. मग त्यांनी जेव्हा कृती केली
तेव्हा त्या कृतीच्या पाठीमागे असलेलं त्यांचं हेतू, त्यांचं एकंदरीत तुमचं मानस जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या विचारांमध्ये काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या आयडियाज काय होत्या आणि या सगळ्या आयडियाज या संस्कृतीशिवाय येतात आणि म्हणून मग गरज पडते ती म्हणजे चिन्ह समजून घेण्याची. चिन्ह हा इतिहास अध्ययनाचं एक महत्वाचं सूत्र आहे. चिन्हांना समजून घेणे. तुमच्यापैकी बहुतेकांना नाही की कोण का घातलाय. तुम्ही सगळ्यांनी शर्ट पॅन्ट का घातली. टीचर असण्याचा हा पेहराव आहे. प्राध्यापक असण्याचा हा पेहराव आहे. चिन्ह आहे. इथं आल्यानंतर आम्हाला वरचं स्थान दिलेलं आहे, तुम्हाला खालचं स्थान दिलेलं आहे. चिन्ह आहे. आम्ही शिक्षक आहोत आणि तुम्ही विद्यार्थी आहात. तुम्ही शिक्षक झाल्यावर आम्ही खाली बसता. चिन्ह व्यवस्था म्हणजे जर चिन्ह व्यवस्थेच्या परिघामध्ये मानवी कृती काम करते, तिला उकलणं, त्या चिन्हात्मकतेला उकलणं हे इतिहासाचं पर्पज आहे की नाही. आणि तो साहित्याचाही पर्पज आहे. चिन्हांना उकलल्याशिवाय साहित्याचा अभ्यासच पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही समजून घेतलं पाहिजे की दोन्ही विद्यार्थ्यांना मुख्यतः चिन्हांच्या अभ्यासामध्ये आता मला काही फार वेळ नाही, 40-45 मिनिटात तुमच्याशी बोलायचं. साधारण लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. ही जी लिंग्विस्टिक टर्म आहे ही प्रामुख्याने आजच्या काळात, याच्या आधी लिंग्विस्टिक्सचा विनियोग आपण करत होतो. इतिहासाच्या अभ्यासामध्ये लिंग्विस्टिक्स पूर्वापार काळापासून आहे. पण ज्याला आता टर्न म्हणतो आहे, वळण म्हणतो आहोत, ते वळण मुख्यतः भारतामध्ये आलं ते ज्याला आता सुरुवातीच्या चर्चकांनी विशेषतः इंग्लिश साहित्याच्या अभ्यासकांनी जी संकल्पना वापरली, ओरिएंटलिझम, पोस्ट कॉलोनियल थिअरी ज्याला म्हटलं जातं, त्या पोस्ट कॉलोनियल थिअरी पासून लिंग्विस्टिक टर्म महत्वाची वाटते. ओरिएंटलिझम पोस्ट कॉलोनियल थिअरीच आहे. आणि मग तुम्हाला पोस्ट कॉलोनियल थिअरी बरोबर ते आणखी एक शब्द येतो, पोस्ट स्ट्रक्चरलिझम, ज्याचं भाषांतर मराठीमध्ये उत्तर संरचना किंवा संरचनोत्तर वाद असं सुद्धा म्हटलं जातं. पोस्ट मॉडर्निझम तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे. ही जी टर्न आहे, या टर्नला या वेगवेगळ्या शब्दांनी जोडण्याचा प्रयत्न होतो. मी तुम्हाला प्रामुख्यानं सबाल्टन स्टडीज मध्ये हे जे लिंग्विस्टिक्सचं भाषाशास्त्राचं वळण आलं ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्हाला मी एक महत्वाचं पुस्तक सांगेन की ते पुस्तक हे लिटरेचरच्या अभ्यासकांसाठी सुद्धा आणि इतिहासाच्या अभ्यासकांसाठी सुद्धा महत्वाचं आहे. ते आहे एलिमेंटरी आस्पेक्ट ऑफ पीझंट इन्सर्जन्सी. रणजित गुहा ज्यांच्या जनशताब्दीचं वर्ष सुरू केलेलं आहे, ते त्यांना 100 वर्ष झाली त्यांची जन्म. ते रणजित गुहा यांनी सबाल्टन स्टडीज नावाचं इतिहास लेखनाचं स्कूल उभं केलं आणि त्याच्यामध्ये लिटरेचरच्या विद्यार्थ्यांपासून ते समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांपर्यंत, मानवशास्त्राच्या विद्यार्थ्यांपासून ते संसाधन पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी घ्यावे. आणि म्हणून इथं लिंग्विस्टिक वळण म्हणजे जे भाषाशास्त्रीय वळण आहे ते वळण समजून घेण्यासाठी मुख्यतः संरचनावाद हा भाषाशास्त्रीय सिद्धांत तुम्हाला माहिती असला पाहिजे. मी खोलात जाणार नाही, थोडा वेळ पडेल. पण सोस्यूर नावाचा एक महत्वाचा चिंतक होता, त्यानं संरचनावाद या चौकटीमध्ये भाषाशास्त्र विकसित केले. लँड कॅरोल अशी त्यांनी सगळी रचना केली. भाषा साधारणतः 2 चौकटीत त्यानं समजून घ्यायचा प्रयत्न केला. ती म्हणजे भाषा व्याकरण, भाषा रचना आणि भाषा व्यवहार. लँड अँड कॅरोल असा शब्द वापरतो. तेव्हा भाषा एक रचना म्हणून आणि भाषा एक व्यवहार म्हणून अभ्यासण्याचा आकृतीबंध त्यानं आणला. तो जो आकृतीबंध आहे तो समाजशास्त्रामध्ये, मानवशास्त्रामध्ये लेवी स्ट्रॉसनं अवलंबला. लेवी स्ट्रॉस नावाचा जो अभ्यासक होता त्याचं म्हणणं होतं की आम्ही काय शोधतो आहोत, तर तो म्हणाला लॉजिकल स्ट्रक्चर्स ऑफ माइंड. म्हणजे माणूस जी कृती करतो
ती कृती करण्याच्या पाठीमागे त्याची एक विशिष्ट ताकद आहे. आणि तुम्हाला सगळ्या जगामध्ये पाहायला मिळेल की माणसाच्या कृतीच्या पाठीमागे एक निश्चित ताकद असते. सर्व जगातल्या मानवी प्राण्यांमध्ये तुम्हाला एक समान आकृतीमध्ये दिसतात. उदाहरणार्थ किनशिप आहे, म्हणजे नातेगोते संबंध आहे. नातेगोते संबंधाच्या मध्ये आपल्याला रक्त नात्यामध्ये संबंध निषिद्ध मानला जातो. जगभरात आहे, जगभरामध्ये नातेगोते संबंध उभा करत असताना रक्त नात्याचा मधला जो विवाह आहे तो विवाह निषिद्ध असतो. हे काय आहे? सूत्र आहे. हे सूत्र काय? आपल्या विचार करण्याचं लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ माइंड आहे. मग हे लॉजिकल स्ट्रक्चर ऑफ माइंड म्हणजे माणसाच्या तर्काचा मूलभूत आकृतीबद्ध समजून घेण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं मायथॉलॉजीचा म्हणजे मिथकांचा, जगभरामध्ये असलेल्या मिथकांचा अभ्यास केला. त्यांनी किनशिपचा, नातेगोते संबंधाचा अभ्यास केला आणि त्यातून माणसाच्या कृतीच्या पाठीमागे असलेले लॉजिकल स्ट्रक्चर्स म्हणजे विचार करण्याचे आकृतीबद्ध काय आहे हे पुढे आणण्यात. आता याचा जो संपूर्ण आकृतीबद्ध आहे तो लिंग्विस्टिक शिवाय, भाषेशिवाय शक्य नाही. मायथॉलॉजीचा अभ्यास असेल, किनशिपचा अभ्यास असेल, चिन्हात्मकता आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर सर्व लग्नांमध्ये मेहुणीचा संबंध हा जोकिंग म्हणजे थट्टेचा संबंध असतो. आणि तुम्हाला असं दिसेल की असा थट्टेचा संबंध सर्व जगातल्या लग्न संबंधांमध्ये कुठं कुठे असतो. थट्टेचा संबंध हा थट्टे करण्याचा एक संबंध जो आहे, मेहुणीची थट्टा करणं हा जो संबंध आहे, हा संबंध तुम्हाला जगभरात पाहिजे. हे आकृतीबद्ध अभ्यासण्यासाठी चिन्हात्मकतेची महत्वाची चौकट आहे. आणि ती चौकट रंजन बुवा यांनी एलिमेंटरी ऍस्पेक्ट ऑफ डिसेंट्रलायझेशन म्हणजे शेतकऱ्यांचं जेव्हा बंड होतं तेव्हा बंड समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. आता साधारण बंड करतो म्हणजे काय करतात माणसं? बंड करणं याला चिन्हात्मकता असते. उदाहरण सांगायचं तर विद्यार्थी आहे तर विद्यार्थ्याला शिक्षक आल्यानंतर उभं राहणं गरजेचं आहे, आदर दाखवायचा आहे. पण शिक्षकाच्या बद्दल जर आदर नसेल, राग असेल तर विद्यार्थी उभा राहतो का? आपण उद्योग केले, शिक्षकाला तुम्ही आदरानं बोललं पाहिजे. सगळ्या पुतळ्यांमध्ये शिक्षकांच्या विषयी जे वाक्यप्रचार आहे मला सगळ्यांना माहिती आहे. आदरच आहे, अनादर आहे, चिन्हात्मकता आहे. ही जी चिन्हात्मकता आहे ती सर्व विद्रोहाचा आकृतीबद्ध आहे. आणि त्यांनी प्रामुख्यानं दोन गोष्टी पुढे आणल्या. एक म्हणजे निगेशन, नकार देणं. सर्व प्रकारच्या विद्रोहांचं जे काही चिन्हात्मकता आहे ती नकाराची आहे. इनव्हर्जन, उलटफेर. उलटफेर म्हणजे काय? उलटफेर म्हणजे जे करायला सांगितलंय हे नाकारायचं. नवरा देव आहे, नवऱ्याला आवजाव म्हणायचं. बायको चिडल्यावरती कधी आवजाव बोलते का? प्रतिष्ठेच्या ऐवजी अप्रतिष्ठा, इनव्हर्जन. दलितांना घोड्यावर बसून जायला नकार दिलाय, बंड झाल्यावर तो घोड्यावर फिरणार, गावात फिरणार. शेतकऱ्याला जेव्हा जमीनदार येतो तेव्हा शेतकऱ्यानं जमीनदार आल्यानंतर त्या जमीनदाराला आपली बाज द्यायची, त्याला बाजेवर बसवायचं आणि त्याच्या पायाशी बसायचं. असा हा उत्तर प्रदेश मधल्या जमीनदारीचा व्यवहार होता. शेतकरी तो आला उभाच राहत नाही, त्याला बसायला जागा देत नाही. हा काय झाला? उलटफेर. आणि मग तुमच्या लक्षात येतं की काही प्रमाणात आपल्या सगळ्यांच्या विद्रोहाची परिभाषा काही विशिष्ट पातळीवरती चिन्हात्मकतेमध्ये उभी राहते. सर्वसाधारणतः सर्व शेतकरी मंडळांमध्ये चिन्हात्मकता व्यक्त होते. पहिली गोष्ट, तुम्ही बंड करता म्हणजे काय करता? तोडफोड करायला, जाळपोळ करायला. अगदी नीट पहा, तुम्ही कधीतरी भाग घेतला असेल अशा कुठल्या तरी उठावामध्ये तर तुम्ही बघा काय करता. मी लहान असल्यापासून भागात राहिल्यापासून पहिलं राग आलं, मास्तरनं खूप मारलं तर आम्ही सगळ्यांनी त्या शाळेवर दगड घेतली.
कॉन्शियसनेस, आपल्या जाणीवेचं प्रारूप आहे की आपली भाषा जी आहे हिंसेची भाषा बनते. आपली चिन्हात्मकता, बंडखोरीमध्ये हिंसात्मकता येते, हिंसा ही परिभाषा बनते. तेव्हा गांधी किंवा कोणी काही सांगू, शेतकऱ्यांच्या विद्रोहाच्या परिभाषेमध्ये हिंसात्मक चिन्ह असतात. हिंसात्मक चिन्हाची चौकट तिथं तुम्हाला दिसते. आणि मग तुम्हाला दिसत की हे बघा, तोडफोड, जाळपोळ केली. अगदी महाराष्ट्रातल्या अनेक शेतकरी बंडांच्या मध्ये तुम्हाला टायर जाळलेले, बस जाळलेल्या, मी सांगायची गरज नाही. चिन्हात्मकतेमध्ये जे सत्तेची ठिकाणे असतात त्यांची तोडफोड, सत्तेची ठिकाणी असतात त्यांची जाळपोळ, हा प्रतिबंध असतो. लूट करणे, लूट करताना कोणत्याही प्रकारचा कायद्याचा गरज नसतो, नासाडीचे असतात. तुम्हाला असं लक्षात येईल की धान्य दंग्यांमध्ये धान्य शेतकरी त्याच्या कष्टातून धान्य निर्माण करतो. धान्य निर्माण केल्यावर ते व्यापाऱ्यांकडे जातं आणि बाजारभाव त्याचा वाढल्यानंतर शेतकरी किंवा सामान्य माणूस गोळा होतात आणि या व्यापाऱ्याच्याकडे असलेलं सगळं धान्य जे आहे लुटून घेतात. ही जी संपूर्ण चौकट आहे तुम्हाला भंडार. बंडामध्ये आणखी एक गोष्ट दिसते, ती म्हणजे भंडार सामुदायिकता. सगळी बंड जी असतात ती बंड सामूहिक असतात आणि या सामूहिक बंडांमध्ये तुम्हाला सगळे एकत्र जेवताना दिसतात. आणि सर्व प्रकारच्या बंडांमध्ये तुम्हाला सामुदायिकता जी काम करते, त्या सामुदायिकता काम करत असताना त्याचा आकृतीबद्ध मुख्यतः जो उभा राहतो तो या चिन्हात्मकतेच्या सॉलिडरिटीच्या चिन्हात्मकतेच्या उभा राहतो. आणि सामुदायिक चिन्ह संहिता सगळे जण पालन करतात. आपल्या सर्वांना सामूहिकतेचा म्हणून जो आकृतीबद्ध आहे त्या आकृतीबद्धामध्ये आपली चिन्हात्मकता घडवायला आवडते. तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल की आता जातीने आपल्याकडे विभाजन केल्यावरती जातीची सगळी चिन्ह जी आहेत ते त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यानुसार येतात. मग बघा बरं काय होतं. अशा प्रकारची चिन्हात्मकता सामूहिकता जी आहे ती सामूहिकता काम करायला लागते. तेव्हा या चिन्हात्मकतेचा अध्ययन करणं म्हणजे दोन गोष्टी करून की सत्ता काय करते. सत्ता तुम्हाला हे सांगते की ही स्थिती आहे ती बरोबर आहे, चांगली आहे. जमीन मालकीचा आकृतीबंध जो आहे तो सरकारच्या चौकटीमध्ये कायद्याने निश्चित केला जातो. रेव्हेन्यू जो आहे तो कायद्याने निश्चित केला जातो आणि त्याला धर्माचं आणि राज्य संस्थेचं बळ असतं. तरी देखील शेतकरी पण म्हणजे वैध काय आहे, अवैध काय आहे याची चौकट आहे. शास्त्रता सुव्यवस्था याचा एक दुसऱ्या प्रकार आकृती. तेव्हा ब्रिटिश कालखंडामध्ये जेव्हा अशा प्रकारची सर्व दूर पातळीवरची सत्ता होती तेव्हा त्या सत्तेला प्रतिकार करणं यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांच्या जाणीवेला समजणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांची जाणीव समजण्यासाठी शेतकरी जो विचार करतात त्यांची जाणीव ज्या घटकांनी बनलेली आहे त्या घटकांना तुम्हाला समजून घ्यावं लागतं. त्या चिन्हांना तुम्हाला समजून घ्यावं लागतं आणि चिन्ह व्हायलंट म्हणजे हिंसात्मक चिन्ह म्हणून कशी बदलतात हे समजून घ्यावं लागतं. हे सबाल्टन स्टडीजचं आहे भाषाशास्त्र. हा मुद्दा थोडा अधिक समजायचा असेल तर साधारणतः रणजित गुहांनी दुसरं एक महत्वाचा लेख लिहिलाय तो सबाल्टन स्टडीजच्या दुसऱ्या व्हॉल्यूममध्ये. त्याचं नाव आहे प्रोज ऑफ इन्सर्जन्सी. विशेषतः जे साहित्याचे अभ्यासक आहेत त्यांनी याकडे पाहिलं की तुम्ही इतिहासाचे अभ्यासक म्हणून तुमच्यासमोर काय संकट आहे. तुमच्यासमोर संकट आहे की वसाहतवादी गोऱ्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या कागदपत्राच्या आधारावरती तुम्हाला शेतकऱ्यांच्या बंडाची संगती लावा. बर, त्यांनी जो कागद दिलाय त्याचे स्ट्रक्चर आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर 19व्या शतकामध्ये अनेक बंड झाले. शेतकऱ्यांची, आदिवासींची अनेक बंड झाली. या सर्व बंडांचं जे काही कागदपत्र आहे ती सरकारी कागदपत्राच्या रूपात आहे. हे आपल्याला नीट समजून घ्यायचं असेल तर तरी प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असे प्रकार केले जातात. सगळ्यात बोलत जायचं नाही. पण तिथं त्यांनी
स्ट्रक्चरलिस्ट लिंग्विस्टिक ज्याला म्हटलं जातं, संरचनावादी भाषाशास्त्र, याच्यातला एक महत्वाचा विचारवंत आहे आणि तो आहे रोनाल्ड बार्थ्स. सर्वसाधारणतः तुमच्यापैकी लक्षात येईल की कोणतंही सेंटेन्स कोणत्याही विद्याशाखेतला असेल त्याचा आकृतीबद्ध करता करता क्रियापद असा आकृतीबद्ध आहे. विधान जे आहे, स्टेटमेंट जे आहे, ते स्टेटमेंट एका विशिष्ट सिक्वेन्स मध्ये केलं जातं आणि हा सिक्वेन्स ग्रामरचा निश्चित केलेला असतो. जर तो चुकवला तर तुम्हाला उत्तर तसंच करता येईल. त्यामुळे तुम्हाला एक स्टेटमेंट किंवा एक विधान करायचं असेल तर ते विधान करण्याच्या अनुषंगानं तुम्हाला इसेन्शियल गोष्टी लागतात, इसेन्शियल शब्द लागतात. जे इसेन्शियल शब्द आहेत त्याला म्हणतात फंक्शन. करता कर्मची आहे. बघाड्या सरांचं सेमिनारमध्ये व्याख्यान चालू आहे, केंद्रीय सेशन मधलं व्याख्यान चालू आहे. हे काय आहे? हे विधान आहे की जे तुम्हाला एक निश्चित पातळीवरती अर्थ सांगतात. सगळ्या विद्याशाखांमध्ये तुम्ही विधानं करता. ती विधानं करत असताना त्याला एक स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये फंक्शन्स असतात. करता कर्म क्रियापदासाठी फंक्शन्स असतात की जी अनिवार्य असतात. दुसरा जो भाग आहे त्याला म्हणतात इंडायरेक्ट. ते मेटोनॉमिक आणि मेटाफोरिक असतात. म्हणजे काय? तुम्हाला जरी कळलं नाही त्याचं की थोडंसं म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की बगाडे सरांचं व्याख्यान चालू आहे, आता सांगितलं सत्यशोधक विचारवंत महाराष्ट्राला खातराम असलेले बगाडे सर काय केलंय? हे इंडायसिस आहे. हे बगाडे सरचं कर्ता आहे, त्याला तुम्ही विशेषण जोडली. मेटोनॉमी, मेटाफोर्स याशिवाय तुम्हाला विधानाला पर्स्पेक्टिव्ह देता येते. म्हणजे एका दिग्गज अभ्यासकांचं तुमच्यासमोर व्याख्यान झालं. त्या व्याख्यानाला कोण आहे? तुम्ही आहात. सूत्य तुमचं विशेषण, ज्ञाते तुमचं विशेषण, अभ्यास तुमचं विशेषण. बरोबर. व्याख्यान कसं चाललंय? रटाळ चाललंय, वाईट चाललंय, सुगम होतोय, अवघड वाटतंय, काय असेल विशेषण आहे, एक्सप्लेनेशन आहे. आता लक्षात घ्यायचा प्रयत्न करा की फंक्शन्स या त्या फंक्शन्स मध्ये तुम्हाला एक विषय सांगितला जातो, पण विशेषणातून मेटाफोर्स मधनं मेटानॉमी मधनं पर्स्पेक्टिव्ह दिला जातो. रणजित बुवा काय सांगतायत की तुम्ही काय करा की तुम्ही फंक्शनला वेगळं काढा आणि इंडायसेसला वेगळं काढा आणि इंडायसेसला तुम्ही उलट करा. उदाहरणार्थ काय केलं जातं? त्यांनी 2-3 स्टेटमेंट दिली, 2-3 पत्र दिली. 2-3 पत्र कोणाची आहेत? तर सरकारी अधिकाऱ्यांची आणलेली पत्र की इथं इथं असं अशा प्रकारचं बंड चाललेलं आहे. सैन्य पाठवा, दारुगोळा पाठवा, बंदुका पाठवा आणि त्याला बंदोबस्त करा. ऑर्डर काय दिसतं तुम्हाला? हा खोला जात नाही, त्याचे गोष्टी आहे पण तुम्हाला सुलभ म्हणून सांगतो की ते करत असताना तो शब्द वापरतो शेतकऱ्यांसाठी. काय शब्द वापरतो? इन्सर्जंट, बंडखोर. तो शेतकऱ्यांचा शब्द वापरतो फॅनाटिक, धर्मावंत. तो शेतकऱ्यांसाठी शब्द वापरतो गुंड. रणजित बुवा असं म्हणतात की त्यानं जे विशेषणं वापरलेली आहेत ती विशेषणं बाजूला करा आणि कर्तव्य कोणी आहे तो सांगा ना. तो जर संथाल असेल, संथाल ट्रायबल असेल तर संथाल ट्रायबल सांगा. 1875च्या दंग्यांमध्ये जर सातारा, नगर आणि पुण्याचे जर शेतकरी असेल तर ते शेतकरी म्हणून सांगा. त्याला तुम्ही दंगेखोर असा शब्द वापरायची गरज आहे का? त्यांनी प्रामुख्यानं जे सिरियस, जे भयंकर आहे त्या भयंकरची चिन्हावली बदला. ते म्हणतात शांतता व्यवस्था भंग केली, त्याला सांगा की सरकारची ऑर्डर डिफाईन. अशा प्रकारे चिन्हात्मक परिवर्तनाच्या चौकटीमध्ये जर तुम्ही कागदपत्र वाचली तर तुम्हाला बंडाचं यथार्थ आकलन करता येईल. म्हणजे चिन्हात्मकतेचा तुम्हाला निकाल लावण्यासाठी, त्याला लीड करण्यासाठी तुम्हाला संरचनावादी भाषाशास्त्राची गरज आहे. आणखी एक महत्वाचा जो एका अर्थानं बदल झाला सबाल्टर्न सिरीजमध्ये, विशेषतः हे तुम्हाला म्हटलंय ते भाषाशास्त्रीय सहजपणानं म्हणजे जोरदारपणानं जे आलं
त्याचं कारण आहे ते म्हणजे गायत्री चक्रवर्ती स्पिवाक नावाच्या लिटरेचरच्या अभ्यासिका. मी म्हणाल की लिटरेचरच्या अभ्यासिका त्यांचं काय प्रयोजन आहे इतिहास अध्ययनामध्ये, पण त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सबाल्टर्न स्टडीजचा संपूर्ण प्रभाव बदलण्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. त्या कोण आहेत? त्या तुमच्यापैकी जे लिटरेचरचा अभ्यास करतात त्यांना दिरेदा माहिती. दिरेदा हा एक महत्वाचा भाषाशास्त्र, त्याला पोस्ट स्ट्रक्चरिस्ट भाषाशास्त्र म्हटलं जातं. त्याची आता धूम आहे, विशेषतः युनिव्हर्सिटीमध्ये, प्रख्यात युनिव्हर्सिटीमध्ये दिरेदा हा परवलीचा शब्द आहे. फुको, दिरेदा या शब्दांची सतत परिभाषा बोलली जाते. हा दिरेदाचं ग्रॅमॅटॉलॉजी नावाचं पुस्तक आहे, त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर लिहिली. हा फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ आहे. या फ्रेंच ग्रंथाचं इंग्लिशमध्ये भाषांतर करणारी ही विषय आहे की कोलंबिया विद्यापीठामध्ये. आता या स्त्रीनं 4थ्या व्हॉल्यूममध्ये सबाल्टर्न स्टडीजची चिकित्सा करत असताना दिरेदाला, फुकोला, फुको आधी आला होता परंतु तिने जोरदार पडला आणि पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की सबाल्टर्न स्टडीज काय करत आहे, तर सबाल्टर्न स्टडीज हे मुख्यतः डिकन्स्ट्रक्शन करत आहे. डिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय मी सांगणार नाहीये, संकल्पना समजून घेण्याचा आपला आपला प्रत्येकाने प्रयत्न करावा. डिकन्स्ट्रक्शनचा मुद्दा तिथं काय महत्वाचा आहे, तर जेव्हा भांडण सुरू होतं, जेव्हा संघर्ष सुरू होतो, तेव्हा तद्वार म्हणतात. तुम्ही जिथे तो संघर्ष वाढतो त्या ठिकाणी तद्वार म्हणतात, विरोध असतो. विरोधाशिवाय तुम्हाला वास्तवाचा आकर्षण मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वसाधारणरित्या पाहत असाल तर प्रत्येक ठिकाणी, अगदी घरात जरी म्हटलं तर नवरा बायकोचं भांडण, बापाचा लेकाचं भांडण, हे सगळे भांडणाचे जे तणाव आणि संघर्षाचे बिंदू आहेत त्या विशिष्ट पातळीमध्ये लॉजिक असतात, तर्क असतात आणि विरोध असतात. हे तर्क आणि विरोध यांना एकमेकांच्या चौकटीत समजून घेणं म्हणजे सोपं होतं. तसंच त्यानं सांगितलं असं नाही. आपल्याला सोपं काय आहे, किंवा विरोध आणि विरोधाच्या पाठीमागे असलेले तर्क यांचा आंतरसंबंध उलटवून टाकतो. समजा तुम्ही नवरा बायकोच्या भांडणाचा अभ्यास करायला घेतला तर नवरा बायकोच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला विरोध नेमका काय असतो आणि त्याचा तर्क काय असतो याची सगळी उकल तुम्ही केली तर त्या उकलीला डिकन्स्ट्रक्शन म्हटलं जाईल. समजलं काय बोलता? तर हे डिकन्स्ट्रक्शन मुख्यतः केलं पाहिजे. म्हणजे जर संघर्ष असेल आणि संघर्षामध्ये शेतकरी असेल, आदिवासी असेल किंवा दलित असेल किंवा अन्य असेल, हा जर बंड करत असेल तर त्या बंडाच्या पाठीमागे असलेल्या या तर्कसंगतीचा आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या विरोधाचा परस्पर संबंध स्पष्ट करणं याला डिकन्स्ट्रक्शन म्हणतात. हे डिकन्स्ट्रक्शन करण्याचं काम सबाल्टर्न स्टडीजमध्ये पुढे आणण्याचं काम या कायद्याच्या सुरुवात केलं. दुसरी गोष्ट काय केली, सगळ्या बंडांमध्ये कर्ते पण पुरुषातच होते. म्हणजे तुटुबीरचं बंड असेल, बिरसा मुंडाचं बंड असेल, गिलाबाला लोक भांगरेचं बंड असेल, भारतामध्ये जी जी बंड झाली त्या बंडांमधले जे लढवडी होते त्याच्यामध्ये पुरुष पुढं होते, या मागा होत्या. आणि स्त्रियांचा उल्लेख बंडांमध्ये जवळजवळ नगण्य आहे. आणि मग त्यांनी एक महत्वाचं सूत्र बनवलं आणि ते फार उत्तम. ते काय होतं, त्यांनी सांगितलं की सगळ्या बंडांचा पाया एक संघटना आहे. सगळी बंड एक संघीयतेशिवाय उभी राहत नाही. सगळ्या शेतकरी बंडांमध्ये, सगळ्या आदिवासी बंडांमध्ये, सगळ्या कारखान्याच्या बंडांमध्ये एकता आणि ही एकता कशी उभी राहते, कुठून उभी राहते एकता? एकतेचा स्रोत काय आहे? हा एकतेचा स्रोत जो आहे तो असतो तो प्रामुख्यानं आपल्या भारतामध्ये गटांतर्गत विवाह करण्याची सोय. आदिवासी जमातीमध्ये ट्राईब ही एक वाक्यता आहे. जाती समाजामध्ये जातीय वाक्यता आहे. आपण स्पष्ट करू, 1875चं बंड हे ठराविक भागामध्ये उभं आहे. ठराविक भागामध्ये नगर, सातारा आणि आता तुम्ही म्हणाल की इथंच ते का उभं राहिलं आणि त्याच्या पुढे ते का वाढलं नाही, त्याचं सोपं कारण आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, उद्यानमध्ये
अनेक पोट जाती त्याची चर्चा आपण करायची गरज नाही, पण पूर्व्यांमध्ये विवाह करत असताना मराठा मुस्लिम जातीमध्ये विवाह करत असताना पदर लावल्याशिवाय विवाह केला जातो. सूत लागणं आणि पदर लागणं याशिवाय विवाह शक्य होत नाही. त्या काळात तर नव्हताच, आता शक्य आहे. त्या काळामध्ये पदर लागल्याशिवाय विवाह व्हायचा नाही. आणि मग काय व्हायचं तर मग तुमचा विवाह संबंध एका रिजन पुरता एका विशिष्ट पातळीवर टेरिटरी पुरता बंदिस्त व्हायचा. त्याच भागामध्ये तुमचा विवाह मर्यादित राहायचा. आणि नीट समजून घ्या, जुन्या पिढ्यांच्या मध्ये हे इतिहास आहे. विशिष्ट भूभागामध्येच तुमची भावकी तुमचे नातेवाईक संबंध असतात, त्याच्या पलीकडे तुमचे नातेवाईक संबंध असायचे नाही. हा एक जो पॅटर्न आहे. त्याच्यामुळे काय झालं, जिथपर्यंत नातेवाईक संबंध आहे तिथपर्यंतच बंद झालं. त्याच्या पुढे बंडाचा विस्तार केला का? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठलाही समुदाय म्हणून जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याची सीमारेषा असते. स्त्री भौगोलिक समुदाय असो की जाती समाज असो की आदिवासी समुदाय असो, त्या सर्व समुदायांचा सामुदायिकता ही स्त्रीच्या एक्सचेंजवरती, स्त्रीच्या घेवाणदेवाणी संबंध आहे. आणि मग त्यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणला तो जात, वर्ग आणि लिंगभाव या चौकटीमध्ये तुम्हाला हा अभ्यास केला पाहिजे. आणि ते फार एक महत्वपूर्ण प्रयत्न केलाय, मला असं वाटतं केलं पाहिजे. आणि तो आहे 5व्या खंडामध्ये त्यांनी स्तनदायिनी नावाची एक महत्वाची कथा जी महाश्वेता देवी नावाच्या एका उत्तम अशा साहित्यिकाने लिहिली आहे. महाश्वेता देवी या अशा साहित्यिक बंगालच्या की त्यांना नोबेल प्राइज मिळायला पाहिजे. भारतामध्ये नोबेल प्राइजचा दावेदार जर कोणी असेल त्या काळामध्ये त्या या महाश्वेता देवी होत्या. त्यांनी द्रौपदी नावाची अतिशय उत्तम कादंबरी लिहिली. विशेषतः इंग्लिश साहित्याचे जे अभ्यासक असतील त्यांना माहिती असेल, त्यांचं भाषांतर अरण्य अधिकार नावाचं त्यांचं महत्वाचं बिरसा मुंडाच्या बंडावरचं एक आता नॉवेल आहे. त्यांचं स्तनदायिनी नावाचा एक महत्वाचा कथा आहे. आणि ही कथा आता मी समजून घ्या, ही कथा इतिहास आणि साहित्य आणि संस्कृती यांना बांधणारं एक महत्वाचं विवेचन आहे. इथे इतिहासकार पण आहे, इथं साहित्यिक पण आहे. आणि तिथं आपल्याला सर्वसाधारणरित्या समजून घ्यायचं ते म्हणजे ही कथा, जी कथा इतिहास समजण्यासाठी कार्य, कथा फिक्शन आहे. कथा काय आहे? कल्पना. कथा काय? रचलेली आहे, इतिहासात घडलेली नाही आहे. स्तनदायिनी कथा काय आहे तर ही बंगालच्या इतिहासावर आधारलेली कथा आहे. बंगालमध्ये जमीनदारी होती आणि जमीनदार जो होता त्या जमीनदाराची संपत्ती, जमीनदारांचा रुबाब, जमीनदारांचा वैभव लाभ फार असायचा. या जमीनदाराच्या पुत्राच्या घोडी गाड्याखाली, त्याचा जो गाडी घोडा होता त्याच्या खाली एक ब्राह्मण आला आणि त्याचे पाय तो आता ब्राह्मणाचे पाय तुटल्यावरती त्या ब्राह्मणाच्या कुटुंबाची जबाबदारी ही जमीनदाराकडे आली. जमीनदार म्हणला की आम्ही तुला आश्रय देतो, तू काहीच करणार नाही, ते हरकत नाही, पण तुझी बायको जी आहे ती बायको आमच्या जमीनदारांच्या मुलांसाठी दाईची भूमिका पाहिजे. दाईची भूमिका म्हणजे काय तर दूध पाजणारी, मुलांना दूध पाजण्याचं काम करेल. मग ही जी नायिका आहे ती नायिका जमीनदाराच्या घरी दूध पाजू लागली. आता तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती काय की ती दूध पाजू लागल्यावरती तिला दूध होणं गरजेचं आहे, त्याशिवाय तो दूध पाजता येणार नाही. मग तिला अनेक मुलं झाली, तिने अनेक जमीनदारांच्या मुलांना दूध पाजलं आणि अखेरीस तिला कॅन्सर झाला आणि कॅन्सरमध्ये ती मृत्यू पडली. ही कथा फार रोचक आणि फार सामर्थ्यशाली शब्दांमध्ये महाश्वेता देवींनी मांडली. मी चांगला कथाकार नाही आहे तेव्हा मला त्या कथेत तुम्हाला जोडायचं नाही, पण इथं सगळ्यात महत्वाचे मुद्दे या महाश्वेता देवीच्या कथेच्या रूपानं या विवाह पाहिजे होता. त्याचा एक महत्वाचा सर्वसाधारणतः मार्क्सवाद हा जेव्हा समाजाचं विश्लेषण करतो, संस्कृतीचं विश्लेषण करतो, अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करतो, तेव्हा कसं करतो तो विश्लेषण
त्याच्यामध्ये कल्पना असते ती शोषणाची, संकल्पना ऑफ एक्सप्लॉयटेशन. शेतकऱ्यांची पिळवणूक होते, कामगारांची पिळवणूक होते, दलितांची पिळवणूक होते. पिळवणूक ही एक संकल्पना महत्वाची आहे. आता मी समजून घ्यायचा प्रयत्न करा की ही ब्राह्मण स्त्री जमीनदाराच्या घरी दूध पाजण्याचं काम करते आहे. तर मग मार्क्सवादी परिभाषेमध्ये शब्द आहे सरप्लस ऍक्टिव्हिटी. सरप्लस म्हणजे काय? वरकड. वरकडाचं अपहरण म्हणजे तिचं दूध जे आहे ते वरकड आहे का? मग त्या वरकडाचं अपहरण केलं जातं का? मार्क्सवादी परिभाषा ही या स्तनदायीचं स्पष्टीकरण करायला मार्क्सवादी स्त्रीवाद हा या स्त्रीचं नेमकं जे काही कार्य आहे ते कार्य समजून घ्यायला अपात्र आहे. मार्क्सवाद उपयोगी पडत नाही हे समजून घ्या. शोषणाची परिभाषा शक्य असते, त्यातून काहीच स्पष्ट होत. मग तिथं प्रामुख्यानं फुकोची सब्जेक्ट ही कल्पना जी आहे ती कल्पना या विभाग पाहिजे फार महत्वाची संकल्पना. ही काय संकल्पना आहे की तुमचं मातृत्व ही तुमची सब्जेक्ट पोझिशन आहे. तुमची आणि माझी सर्वांची ही तुमच्या तुम्हाला दिलेल्या सब्जेक्ट पोझिशननुसार. आत्ता मी शिक्षक आहे, तुमच्यासमोर भाषण करतो आहे. तुम्ही आत्ता विद्यार्थी आहात म्हणून तुम्ही आत्ता ऐका. तुमच्या सब्जेक्ट पोझिशननुसार तुम्ही वागतात, मी माझ्या सब्जेक्ट पोझिशननुसार वागतोय. मानवी कृती ही सब्जेक्ट पोझिशनची निगेटिव्ह आहे. मी जर राजकारणी असेल तर मी राजकारणासारखं वर्तन करेन. राजकारणाचं वर्तन म्हणजे काय याची भूमिका माझ्यासमोर आहे आणि त्या चौकटीत मी ती करेन. त्यामुळे सब्जेक्ट पोझिशन जी आहे त्या सब्जेक्ट पोझिशनच्या संबंधाचा अत्यंत हा एक महत्वाचा मुद्दा आहे. फुकोच्या एकंदरीत संकल्पनात्मक चौकटीमध्ये सब्जेक्ट म्हणजे काय आहे? दोन गोष्टी. एक म्हणजे काय, तुम्ही जेव्हा तुमची ओळख मागता जी कुठली आहे. मग साधा मुद्दा विचारतो, तुम्ही सगळे बहीण आणि भाऊ हे नातनी भाऊ. मला तुम्ही सांगा, बहीण आणि भाऊ हे नातं तुम्ही स्वतः कन्सिव्ह केले का? तुम्हाला हे नातं जे आहे ते नातं तुमच्या स्वतःच्या चौकटीमध्ये सापडलंय का? तुम्ही बहीण असणं म्हणजे काय हे स्वतः सिद्ध केलंय का? मी भाऊ म्हणजे काय हे स्वतः सिद्ध केलंय का? हे सगळं तुम्हाला ज्ञान जे अवतीभोवती उपलब्ध आहे त्यातून प्राप्त झाले. बहीण म्हणजे काय हे तुमच्या अवतीभोवतीच्या एकंदरीत सामाजिक परिवेशामध्ये आहे. त्यातून तुम्ही ती भूमिका घेतलेली आहे की मी बहीण आहे म्हणजे मी अशी आहे, मी भाऊ आहे म्हणजे मी असा आहे. भाऊ आहे म्हटल्यावर बहिणीचं संरक्षण केलं पाहिजे, बहिणीच्या पत्नीला धावून गेलं पाहिजे. हा माझ्या समोरचा जो काही विशिष्ट प्रकारचा कर्तव्याचा भाग बनतो तो या व्यवस्थेनं ज्ञानानं मला. त्यामुळे ज्ञानाशिवाय सब्जेक्ट पोझिशन नाही आणि ज्ञान आणि सत्ता याचा संबंध लक्षात घेऊन सब्जेक्ट उभा राहतो. म्हणजे तुमची सब्जेक्ट पोझिशन जी आहे ती सब्जेक्ट पोझिशन त्यातून निष्पन्न होते. आणि त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तिथं अध्ययनाचा भाग म्हणून सब्जेक्शन म्हणजे एका अर्थानं म्हणाल तर सब्जेक्शनचा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुम्हाला ती कृती त्या भूमिका स्वीकारण्याशिवाय करता येते. लग्नामध्ये जर पत्नी पाठवली असेल तर तिला मम म्हणा असं सांगायला लागतं, हाताला हात लावा सांगायला लागतं. त्याशिवाय व्यवहार संपन्न होत नाही. तुम्हाला ती भूमिका पार पाडावीच लागते. हे जे सब्जेक्शन आहे म्हणजे ती भूमिका अंगीकारल्याशिवाय तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचा बोधच येत नाही. तुम्ही स्वतः काय करायचं या कर्तेपणाची म्हणजे मी काहीतरी कृती केला तर कर्तेपणच मला येत नाही जोपर्यंत तुम्ही सब्जेक्शन स्वीकार. सब्जेक्शन हे तुम्ही अंगीकारल्याशिवाय तुम्हाला कर्तेपण येत नाही. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असा आहे की तो कर्तेपण अंगीकारण्यासाठी पत्नी असणं, ते कर्तेपण अंगीकारण्यासाठी आई असणं, ते कर्तेपण अंगीकारण्यासाठी पिता असणं, ते कर्तेपण अंगीकारण्यासाठी भाऊ असणं, ते कर्तेपण अंगीकारण्यासाठी अमुक जातीचं असणं, अमुक धर्माचं असणं. या सगळ्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या तुम्हाला ज्ञान आणि सत्तेच्या परिभाषात मिळतात.
आणि त्यामुळं विशेषतः स्त्री शोषणाचा मुद्दा जो आहे तो समजून घेत असताना आपल्याला ही भूमिका ती समजून घेतली पाहिजे. की लाका नावाचा जो मानसशास्त्रज्ञ आहे त्याचा एक अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये महत्वाचा जेव्हाच नावाची संकल्पना आहे. मला जात नाही पण सर्वसाधारणतः वात्सल्य आणि तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती की बाप आणि आई वात्सल्यासाठी वात्सल्याला खात असतात. तुमच्यापैकी तुमच्या आईबापांचा जो तुम्हाला आकलन झाला असेल तर कदाचित तुम्हाला कळत असेल, तुम्ही आईबाप असाल तर तुम्हाला ते कळत असेल. हे जे आहे त्याच्यामध्ये वात्सल्यानंद जो आहे तो महत्वाचा आहे. मुलांना वाढवणं या स्त्रीच्या स्वतःच्या भूमिकेमध्ये वात्सल्यानंद आहे. हा जो वात्सल्यानंद आहे तो कार्यकारी शक्ती आहे त्या मातेची आणि त्यामुळे माता या संकल्पनेच्या चौकटीमध्ये जोपर्यंत तुम्ही हिंदू समजून घेत नाही, पत्नी या संकल्पनेच्या चौकटीत जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही, तेव्हा सब्जेक्शन संपूर्ण रिंगण आहे त्या सब्जेक्शनचा ज्ञान आणि सत्तेच्या चौकटीत चाललेलं सगळं रिंगण समजून घेतल्याशिवाय सबाल्टन म्हणजे सर्वसाधारणतेच्या शोषितांची जनांच्या जाणीवेचा उलगडा होणार नाही. ही भूमिका गायत्री चक्रवर्ती किंवा मला काय दिसतं, तुम्हाला दिसतं की हे करताना तरी लिंग्विस्टचा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. तो काय आहे सर्वसाधारणरित्या भाषा जी आहे त्या भाषेमध्ये एक विशिष्ट पातळीचं कर्तव्यपण उभं केलं जातं. म्हणजे कसं तर डिस्कोर्स नावाची गोष्ट आहे. डिस्कोर्स आपण समजून घेऊ शकतो. मगाशी मी चर्चा केली त्या पद्धतीनं रणजित गुहाटीने बाजची चर्चा केली का डिस्कोर्स समजून. डिस्कोर्स म्हणजे काय असतं? डिस्कोर्स म्हणजे साधारणतः एका विशिष्ट पद्धतीनं अर्थ लावण्याची चूक म्हणजे काय? तुम्ही उदाहरण घ्या अर्थक्वेक म्हणजे भूकंपाचं तुम्ही जेव्हा अर्थनिर्णय करता कसं करता? नैसर्गिक घटना पृथ्वी आणि पृथ्वीच्या प्लेट्स एकमेकांमध्ये घर्षण करत असतात, त्यातून भूकंप होतो. हे जे स्पष्टीकरण आहे हे नॅचरल नैसर्गिक पातळीवरती या घटनेचं स्पष्टीकरण करतं. आणि इथं अर्थनिर्णय करण्याचा आकृतीबद्ध हा शास्त्र आहे. हा जो आहे तो वैध पातळीवरती इम्प्लिसिझम आहे, प्रमाण अनुभवाचं प्रमाण आहे, अभ्यासाचं प्रमाण आहे. ठीक आहे. दुसरीकडे तुम्हाला एखादा बुवा काय सांगेल, तुमच्यापैकी काही लोक बुवाचे भक्त पण असतात, देवाचा खूप त्याला म्हणून हे भूकंप तो अर्थनिर्णय त्या विशिष्ट प्रकारच्या चिन्हात्मकतेच्या चौकटीत त्या प्रकारच्या रचनेत इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट समजून घ्या. ते म्हणजे कोणतंही विधान जेव्हा केलं जातं त्या विधानामध्ये आर्किओलॉजी ऑफ नॉलेज नावाचं महत्वाचं पुस्तक हे फुकोने लिहिलेलं आहे आणि त्या फुकोच्या त्या संपूर्ण निवेचनाचं अर्थ या स्टेटमेंटमध्ये विधान तुम्ही करत नाही. नीट समजून घ्या. जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की निबंध लिहा, तेव्हा निबंध लिहित असताना तुम्हाला असं वाटतं की तुम्ही विधानं करतात पण तुम्ही विधानं करत असता. सोपं उदाहरण तुम्हाला देतो ते म्हणजे एकदा दुसरी किंवा चौथीला तुम्हाला एक निबंध अभ्यासाला असतो. तो कोणता असतो? माझा आवडता प्राणी. ग्रामीण भागात असल्या कारणानं आम्ही सगळ्यांनी एकच निबंध लिहिला, गाय. माझा आवडता प्राणी गाय. त्या संपूर्ण निबंधामध्ये वर्णन निबंध आहे. वर्णन करण्याचा एक पॅटर्न. काय पॅटर्न आहे? गाईला 2 शिंगा आहेत, गाईला 4 पाय आहेत. हे सगळं तुम्ही वर्णनात्मक लिहिता. गाईला एक शेपूट आहे, गाईचा रंग अमुक आहे, गाईचं नाव कपिल आहे आणि शेवटी एक महत्वपूर्ण विधान करता आणि ते फार महत्वाचं विधान आहे. ते कोणतं? मला माझी कपिला गाय खूप खूप आवडते. निबंध लिहिला तुम्ही. आता मी समजून घ्यायचा प्रयत्न करा की तुम्ही जे गायीचं वस्तुनिष्ठ वर्णन केलेलं आहे ते वस्तुनिष्ठ वर्णन हे एका कर्त्याला मध्यवर्ती ठेवून दिलेलं आहे. कोण करताय? मी आहे. माझा आवडता प्राणी आहे तो.
तसं इथं जे आता उपस्थित आहेत फिजिक्सचे असतील, कोणी केमिस्ट्रीचे असतील, कोणी झुलॉजीचे असतील, हे सगळं जे ज्ञान ते सांगतायत त्या ज्ञानाच्या शेवटच्या विधानामध्ये करतायत. करता कोण आहे? इथं सगळ्यात महत्वाची जी पोझिशन आहे त्याला म्हणतात इन्युन्सिएशन. हा शब्द तुम्ही वापरलेला आहे, याचा मराठी भाषांतर मला शक्य नाही, परंतु हे इन्युन्सिएशन नावाचा जो मुद्दा आर्किओलॉजिकल नॉलेजमध्ये तो सांगतो, तो काय महत्वाचा मुद्दा आहे. तर तुम्ही जी विधानं करता ती विधानं तुम्ही करता असं तुम्हाला वाटतं, पण त्यातला कर्ता जो आहे तो कर्ता आधीच ठरलेला आहे आणि त्यामुळे ते विधान जे आहे ते विधान आधीच ठरलेलं आहे. आणि तुमच्या ज्ञान व्यवहारामध्ये तुम्हाला आणि तुमच्या एकत्रितच हे चौकटीवर तुम्हाला हा कर्ता कोण आहे कळल्याचं लक्षात येतं की तो पुरुष करता. उच्च जाती असतो, उच्चवर्गीय असतो, तो भांडवलदार असतो आणि तोच कर्ता जो आहे तो तुमच्या विधानाचा मध्यवर्ती भाग असतो. आणि त्यामुळं हे नाते संबंधातलं सगळा डिस्कोर्स जो आहे तो डिस्कोर्स हा मुलाच्या सेवेसाठी बांधलेला आहे. त्याचं कर्तेपण जे आहे त्या कर्तेपणामध्ये आपण जे करतो आहोत ते कर्तेपण प्रामुख्यानं मुलाच्या चौकटीत उभा आहे. आणि मग आपल्याला जो मेटॅफर आहे की जी ती यशोदा आहे, जी आई आहे, त्या आईची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा नॅशनलिस्ट चौकटीमध्ये आहे. आपण आपल्या भूमीमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींचा दुरुपयोग करतो आहोत. जमीन आहे, खनिज आहे, पाणी आहे, त्याचा विपुल वापर करतो आहोत आणि आपल्यासाठीच जणू काही हा भारत देश वापरतो आहोत. मग आपल्या लक्षात येतं की हे कर्तेपण जे आहे ते कर्तेपण कसं चाललंय आज भांडवलदाराच्या बाजूने. ही इन्युन्सिएशनची जी गोष्ट आहे ती गोष्ट सर्वसाधारण डिस्कोर्समध्ये उभा राहतात. मग तो धार्मिक डिस्कोर्स असो, मग तो राजकीय डिस्कोर्स असो, त्याच्यामध्ये विधान करत असताना येणारा इन्युन्सिएशनचा हा पाठ जो आहे तो पाठ महत्त्वाचा आहे. आणि त्या अर्थाने पोस्ट जे आहे त्यानं एक विशिष्ट प्रकारचं वळण या सभाचं संविधान यात काही पेज आहे. मी स्वतः मासवा फुलांवर मांडणारा माणूस आहे. कॉम्रेड जॉर्ज पाटील यांचा अमेय आहे. मी जी सिद्धांत चौकट घेतो त्याच्यापेक्षा मोठी सिद्धांत चौकट ही पोस्ट आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर त्यांची भूमिका असेल की मेटा नॅरेटिव्ह म्हणजे विशिष्ट प्रकारचं महाकथन नसतं. मार्क्सवादाचं महान कथन आहे, जगामध्ये वर्गसंघर्ष आहे. आता हे महाकथन आहे, ते महाकथन हे कबाटन किंवा मान्य करतात. ते असं म्हणतात जात सुद्धा भारतात एक नाही, जात सुद्धा भौगोलिक आहे आणि ते खरं सुद्धा आहे काही अर्थानं. सगळ्या भारतामध्ये जाती ज्या आहेत ते जाती प्रादेशिक चौकटीमध्येच आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठा आहेत तर तुम्हाला दक्षिण भारतात मराठा आढळणार नाही. उकलिके तिकडे आहेत तर महाराष्ट्रात तुम्हाला उकलिक आढळणार नाही. यादव हे उत्तर भारतात आहेत तर ते तुम्हाला दक्षिण भारतात आढळणार नाही. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की ते त्यावर पार्सल करतात, बंडांचं संघर्षाचं एक मोठ्या प्रमाणामध्ये पार्सलायझेशन करतात. आणि त्याच्यामध्ये असणारा समांतर काय वर्ग जाती यांना सुद्धा एका अर्थानं घडवणारा जो एका अर्थानं मेटा नॅरेटिव्ह आहे तो मेटा नॅरेटिव्ह हे पूर्णतः नाकारतात. दुसरी गोष्ट काय करतात तर त्यांचं म्हणणं असं आहे की सत्य जे असतं ते सत्य हे केवळ आणि केवळ डिस्कोर्समध्येच असतं. भाषेमध्येच सत्य आहे, भाषेशिवाय सत्यच नाही असं त्यांचं म्हणणं. त्यांचं म्हणणं आहे की इतिहास सुद्धा एक कथन आहे आणि इतिहास कथन असल्या कारणामुळं त्यात फिक्शन आहे आणि त्यामुळे लिटरेचर आणि इतिहास याच्यात भेदच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. या तणावांना आपण एका अर्थानं सामोरं गेलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो सबाल्टर्न स्टडीज याच्यामध्ये काही तेच आहे, अडचण नाही. आणि आपण जे विशिष्ट पातळीवरती विचार घेतो ते आणि सबाल्टर्न स्टडीज यांचा विचार हा एका दुसऱ्या वाटेला माझ्या तरी चौकटीमध्ये दुसऱ्या वाटेला. पण तरी देखील त्यात सामर्थ्य हे सामर्थ्य काय आहे तर भाषाशास्त्राचा पूर्व केलेला आहे. तुम्हाला सांगेन तुमच्यापैकी काही लोकांना कदाचित माहिती असेल नसेल परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतिहास अध्ययनाची संस्कृती अध्ययनाची अतिशय बाहेर फुले आहेत, विश्रांत शिंदे आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत, काँग्रेस शरद पाटील आहेत. यांनी इतिहास
इतिहास आणि संस्कृती अध्ययनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आणि तिथं तुम्ही जर कधी कॉम्रेड शरद पाटील घेतला तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर प्राचीन कालखंडातल्या माणसाच्या कृतीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर केवळ तुम्हाला साहित्यातून शक्य नाही का. तर साहित्यामध्ये किंवा त्या ग्रंथांमध्ये साधनांमध्ये खोलवर असलेल्या निनिवेला समजून घेण्यात येते. तुमच्यापैकी बहुतेकांना कदाचित माहिती असेल नसेल, आपली कृती अनेक वेळा निनिवेनं होते. निनिवेनं होणाऱ्या कृतीचा एकच अर्थ, जेव्हा विचार न करता तुम्ही एखादी कृती करता ती निनिवे. विचार न करता तुम्ही जेव्हा कृती करता तेव्हा ती निनिवेची कृती असते. आणि त्याची उदाहरणं तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळतात. तुम्ही जेव्हा स्वतःलाच तपासा की हा विचार माझ्या डोक्यात का आला, ही कृती मी का केली, हे विचार न करता ज्या क्षणात तुम्ही करता, खूप खोलवर विचार न करता ही कृतीची मुख्यता ही निनिवेची कृती असते. आणि भारतीय इतिहासामध्ये जी निनीव आहे ती निजीव शोधण्यासाठी लिंग्विस्टिकचा भाषाशास्त्राचा उपयोग करण्याचा प्रयत्न कॉम्रेड शरद पाटलांनी केला. आणि भारतीय ऐतिहासिक भौतिकवादाला नव आधार, नवं विवेचन, नवा रंग देण्याचा काम कॉम्रेड शरद पाटलांनी केला. त्या तुमच्यासमोर मी 2 उदाहरणं देतो. सबाल्टन स्टडीजचं एक गायत्री चक्रवर्ती स्पिवाक, हे सगळे जे सबाल्टन स्टडीजचे इतिहासकार आहेत ते सगळे युरोपमध्ये, म्हणजे बुवा हे ससेक्सला प्राध्यापक होते, तिथून ऑस्ट्रेलिया विद्यापीठात गेले. गायत्री चक्रवर्ती स्पिवाक त्या कोलंबिया विद्यापीठात होत्या. कॉम्रेड शरद पाटील हे CPM पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. धुळ्यात राहिले, धुळ्यातच वाढले, अखंड ज्ञान व्यवहार केला. त्यांनी सुद्धा भाषाशास्त्राचा उपयोग इतिहासाचं आणि संस्कृतीचा अध्ययन करण्याच्या संदर्भामध्ये महत्त्वाचं ओळख दिली आहे. सबाल्टन एका विद्यार्थ्यांकडे तुम्ही जरा पाहिलं आणि दोघांकडे शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कदाचित सिद्धांत आणि व्यवहार आपल्या संस्कृतीमध्ये नुसतं ते ज्ञान व्यवहार आहे त्याला अधिक अर्थपूर्णता देता येईल असं आवाहन करतो. आणि मला संयोजकांनी सर्वांनी हा सन्मान दिला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. कार्यक्रमामध्ये थोडासा बदल असा की माझ्या